मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत आज वसई झोन 2 मध्ये रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झालेली आहे। शेट्टे साहेब यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना रस्ता सुरक्षा अभियानासाठी सर्वांना मार्गदर्शन केले। त्यानंतर सर्व पोलीस कर्मचारी यांनी आपल्या पीआय सोबत या संपूर्ण परिसरामध्ये एक सर्वांना मेसेज देण्याचं काम केलेलं आहे। ह्या सर्वांना सांगितलेलं आहे हेल्मेट घाला आणि सीट बेल्ट लावा आणि आपला स्वतःचा प्राण वाचवा। आणि त्यासोबत सर्व कर्मचाऱ्यांसाठी दर हप्त्यामध्ये अलग अलग कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत। ह्यामध्ये कर्मचारी असू द्या, पोलीस असू द्या किंवा रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरना जीव कसा वाचवता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन देखील केलेले आहे। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातर्फे 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 असा रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा 35वा रस्ता सुरक्षा अभियान 2025 हा आपण आपले माननीय पोलीस आयुक्त मधुकर पांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवणार आहोत। त्याचबरोबर वाहतूक शाखा वसई झोन 2 यांचे पीआय महेश शेट्टे सर यांच्या निर्देशनाने आणि मार्गदर्शनाने हा पूर्ण महिना आपण वाहतूक सुरक्षा सप्ताह म्हणून आयोजन करणार आहोत। यामध्ये आपण विविध कार्यक्रमांची रूपरेखा करतो, आपण बाईक रॅली काढतो, स्कूलच्या लोकांची रॅली काढतो, वेगवेगळ्या ठिकाणी सभा वगैरे घेतो। बाकी सगळं मार्गदर्शन आहे ते माननीय पीआय सर आपल्यासमोर करतील। तर मी पीआय सर यांना विनंती करतो की हा 35वा रस्ता सुरक्षा सप्ताह याविषयी आपण 2 शब्द बोलून याची सुरुवात करावी, मार्गदर्शन करावे प्लीज। अधिकारी आणि अंमलदार सदरचा रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणजे हा महिनाच आहे। हा पूर्णपणे जानेवारी पूर्ण महिना हा आपण केंद्र शासन आणि राज्य शासन आणि आपले माननीय पोलीस आयुक्त मधुकर पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित करणार आहोत आणि त्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आपण राबवणार आहोत। आणि हे माझं एकट्याचं नसतं, हे तुमच्या टीमवर्क शिवाय होऊ शकत नाही। कुठलाही कार्यक्रम टीमवर्क शिवाय होणार नाही। जिथपर्यंत तुमची मला साथ नाही तिथपर्यंत मी चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे पार पाडू शकत नाही। तर त्यासाठी तुमचंही मोलाचं सहकार्य आहे आणि सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी पूर्णपणे आपलं तन मन अर्पण करून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। कारण माझ्या एकट्यावर नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। तर तुमच्या सहकार्याशिवाय ते होणार नाही। कारण ह्याच्या अनुषंगाने आपण विविध कार्यक्रम, आता बाईक रॅली, चौक सभा किंवा कारवाईचे किंवा आपण स्टिकर वाटप किंवा अजून कोनचं एक हायवेला वगैरे कंपल्सरी कोन करणार आहोत याबाबत एक दुसरं होईल। शाळा कॉलेजेसमध्ये मार्गदर्शन, अशा प्रकारे माध्यमातून आपण जनतेमध्ये अवेअरनेस आणणार आहोत। आणि शासनाने ह्या वर्षी ब्रीदवाक्य ठेवलं आहे प्रवाह आणि काळजी, प्रवाह और केअर असं ब्रीदवाक्य घोषित केलेलं आहे। त्या अनुषंगाने आपण ही कारवाई करणार आहोत। तरी आज हे सुरक्षा सप्ताह आजपासून चालू झाला असं म्हणून मी जाहीर करतो। तर त्यानंतर पुढील अनुषंगाने आपण सर्वांनी कारवाई करायची आहे आणि आपला जो प्लॅन आहे महिन्याचा तो ग्रुपवर आपल्याला अपलोड माहिती पडेल। उद्या काय करायचं, दर दिवशी काय काय करायचं आहे हे सर्वांना माहिती मिळेल। तर त्या अनुषंगाने सर्वांनी मिळून आपण कारवाई करायची आहे आणि हा सप्ताह यशस्वीपणे पार पाडायचा आहे। धन्यवाद। रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झालेली आहे। ह्या सर्व बाबीबद्दल पीआय शेट्टे साहेब काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। सर नमस्कार।
रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल तुम्ही काय सांगाल? रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी हा 34वा अभियान आहे आणि राज्य शासनाने, आणि तसं पाहिलं तर ही केंद्र शासनाचीच हे आहे योजना, आणि राज्य शासनाने 1 जानेवारी 25 ते 31 जानेवारी 25 पर्यंत पूर्ण महिना हा रस्ता सुरक्षा महिना म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे. त्याच अनुषंगाने विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच ह्या अनुषंगाने प्रवाह आणि काळजी हे ब्रीदवाक्य राज्य शासनाने ठरवून दिलेलं आहे. तरी त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम ह्या महिनाभरामध्ये आम्ही आयोजित करणार आहोत. तद्वच एक कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे. लायन्स क्लबच्या माध्यमानं आम्ही एक मेडिकल कॅम्प घेतला होता फ्री ऑफ चार्ज. त्यामध्ये फ्री चष्मे वाटप व इतर चाचण्या मोफत करून दिलेल्या आहेत जनतेला. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त चालक, रिक्षा चालक आणि इतर काही कामगार आणि गरिबांना आणि तसेच पोलीस अंमलदार यांची सुद्धा आम्ही टेस्टिंग करून घेतलेल्या आहेत. या रस्ता सप्ताहामध्ये तुम्ही जे वसईमध्ये हेल्मेट सक्ती नाही त्याबद्दल तुम्ही काही त्यांना प्रेमाने मार्गदर्शन करणार आहात का? ह्या संदर्भामध्ये आम्ही शाळा, कॉलेज आणि चौक सभा ह्याच्याद्वारे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत. तसेच महामार्गावर आम्ही जर कारवाईचे सुद्धा अभियान आहे. आणि महामार्गावर म्हणजे जे हेल्मेट घालून चालवणार आहेत राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई तिथे होणार आहे. आज सुद्धा आम्ही एक कारवाई केलेली आहे. रस्त्यावरती पोलीस कर्मचारी अहोरात्र दिवस हे रस्त्यावरती ऊन आणि धूर ह्याच्यामध्ये राहत असतात. त्यांच्या आरोग्याची काही तुम्ही योग्य दखल घेण्यासाठी काय करणार आहात का? ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प आयोजन केलं जातं. तद्वत दुसरं काही त्यांचे जे पॉईंट्स असतात ते आम्ही चेंज करतो. अच्छा. पॉईंट चेंजेस केल्यामुळे त्याचा समजा नाला सोपारा जंक्शन आहे तर तिथं जास्त धूर म्हणजे त्या पॉईंटला जर धूर आहे मग त्याला दुसरीकडे जर टाकलं हिरवळीच्या जागेत तर त्याच्यामध्ये त्याचं ते क्युअर म्हणजे बदलाव होऊ शकतो. तसे पॉईंट असे आहेत की काही सर्व ठिकाणी धूर जास्त नाही आहे, कमी धूर वगैरे असं मध्ये अरेंज करतो. त्यामुळे त्यांचं आणि दुसरी गोष्ट ते प्रत्येकाला आम्ही अवेअरनेस केलेलं आहे की कुठल्या पद्धतीनं तुमचा आहार ठेवायचा आहे, कुठल्या पद्धतीनं तुम्ही निगा राखायची आहे आणि कुठे मास्क वापरायचा आहे हे त्यांना सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ते कार्यवाही करतात. धन्यवाद साहेब. रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पोलीस कर्मचारी देखील आहेत. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही ह्या रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल काय सांगाल? सर नक्की रस्ता सुरक्षा अभियान म्हटलं तर अगदी मनापासून असं वाटतं की खरं हे अभियान फक्त जानेवारीमध्ये नाही तर जानेवारी टू डिसेंबर पर्यंत दरवर्षी राबवावं. कारण याच्यामध्ये आपण लोकांना एवढं सजग करतो, जागृत करतो की तुम्ही हेल्मेट वापरा, तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही वाचू शकाल, सीट बेल्ट लावा, ऍक्सिडेंट झाला तुम्ही वाचू शकाल. आणि असे बरेच उपक्रम आम्ही करत असतो. आमचे सहकारी मित्र असतात, PI साहेब असतात, माननीय CP सर असतात. CP मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यक्रम आखतो आणि आम्हाला खूप बरं वाटतं की लोकांसाठी कुठेतरी आपण चांगलं कार्यक्रम एखादा करून त्यांच्याशी सजग करावं, त्यांना जागृत करावं. आणि शाळेतली मुलं ज्यावेळेस आम्ही त्यांना जागृत करतो आणि त्यावेळेस ते त्यांच्या वडिलांना जाऊन सांगतात की नाही पप्पा आज मला हे नियम सांगितले ट्रॅफिकचे, खूप बरं वाटलं. त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्हाला खूप आनंद होतो. बरोबर ना? तर आपण ऐकलं येथे हमेशा उन्हा तानामध्ये रस्त्यावरती लोकांना मार्गदर्शन करणारे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी सर्वांचं म्हणणं आहे की आम्हाला जनतेला चांगले नियम सांगणे आणि जनतेचा प्राण वाचावा हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबे, वसई सन सिटी.